अनेकदा वाटतं की ध्यान करणं म्हणजे काहीतरी खूपच अवघड गोष्ट आहे, बरोबर? पण खरं सांगायचं तर तसं काहीच नाहीये. हे खूप सोपं आहे. चला, आज आपण ध्यानाची अशी एक सोपी पद्धत समजून घेऊया, जी अगदी कोणीही सहज करू शकतं. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. आपण हे सगळं 5 अगदी सोप्या टप्प्यांमध्ये बघणार आहोत. म्हणजे ध्यानासाठी योग्य जागा कशी निवडावी इथपासून ते याला आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भाग, एक सवय कशी बनवायची, हे सगळं आपण पाहू. तर पहिला भाग आहे जागेची तयारी. आता बघा, ध्यानाची सुरुवात तर आपल्या मनातूनच होते, हे खरं आहे. पण त्यासाठी आजूबाजूचं वातावरण सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. चला तर मग पाहूया की एक चांगलं यशस्वी ध्यान करण्यासाठी आपल्यासाठी एक आदर्श जागा कशी तयार करता येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आधी लक्षात घेऊया. ध्यान म्हणजे काहीतरी गूढ, रहस्यमय गोष्ट अजिबात नाही. याला असं समजा की हा आपल्या मनासाठी केलेला एक सरळ साधा व्यायाम आहे आणि तो इतका सोपा आहे की कोणीही शिकू शकतं. आता प्रश्न येतो की बसायचं कुठे? तसं तर ध्यान कुठेही करता येतं, पण सुरुवातीच्या काळात जमिनीवर पाठ ताठ ठेवून बसणं हे सगळ्यात चांगलं. का? कारण बेडवर बसलो तर आरामामुळे झोप लागायची शक्यता असते. याउलट जमिनीवर बसल्याने आपलं शरीर आणि मन दोन्ही एकदम सतर्क राहतं. बरं, मग सुरुवातीला किती वेळ करायचं हे ध्यान? खूप वेळ बसायचा का? नाही, उत्तर अगदी सोपं आहे. फक्त 5 मिनिटं. हो, फक्त 5 मिनिटं. एक अलार्म लावून सुरुवात करा. म्हणजे काय होईल, वेळेकडे सारखं लक्ष जाणार नाही आणि आपण पूर्णपणे एकाग्र होऊ शकू. चला, आता वळूया दुसऱ्या भागाकडे. आपली बसण्याची मुद्रा किंवा पोश्चर. जागा तर आपण तयार केली, पण आता आपल्या शरीराला कसं तयार करायचं ते बघूया. कारण योग्य मुद्रेमुळेच आपण आरामात आणि व्यवस्थित बसू शकतो. एका चांगल्या आसनासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पहिलं, पाय साधी मांडी घालून बसा. दुसरं, हात आरामात मांड्यांवर ठेवा. तिसरं आणि खूप महत्त्वाचं, पाठ सरळ ठेवा. चौथं, डोकं एकदम सरळ समोर बघत असल्यासारखं. आणि 5वं, सुरुवातीला डोळे बंद ठेवणं हे सगळ्यात उत्तम. आता येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, श्वास घेण्याची पद्धत. बघा, जागा तयार झाली, शरीर तयार झालं. आता आपण या व्यायामाच्या अगदी मूळ गाभ्याकडे वळतोय. ते म्हणजे आपल्या मनाला नक्की कशावर केंद्रित करायचं. ध्यानाचे तसे खूप प्रकार आहेत, पण आपण त्यातल्या सगळ्यात सोप्या आणि तितक्याच प्रभावी प्रकारावर लक्ष देणार आहोत. यात करायचं काय, तर फक्त आणि फक्त आपल्या नैसर्गिकरित्या चालणाऱ्या श्वासाच्या संवेदनेवर लक्ष द्यायचंय. म्हणजे नक्की काय करायचं? तर आपलं काम आहे फक्त एक निरीक्षक बनणं. श्वास नाकातून कसा आत येतोय, कसा बाहेर जातोय. श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना मध्ये जो छोटासा थांबा असतो तो अनुभवायचा. यावर कोणतीही टीका करायची नाही की माझा श्वास बरोबर आहे की चूक. असं काही नाही, फक्त निरीक्षण. आता चौथा भाग, आणि हा खूप महत्त्वाचा आहे, विचलनांना कसं हाताळायचं. कारण ध्यान सुरू केल्यावर जे सगळ्यात मोठं आव्हान येतं ते हेच आहे, आपलं मन भटकू लागतं. मग तेव्हा काय करायचं? विचार करा, आपण ध्यान करायला बसलो, श्वासावर लक्ष केंद्रित केलं आणि काही सेकंदातच मनात विचारांचं वादळ सुरू होतं. मग पुढे काय होतं? मनात विचार येतात, अरेच्या, रात्री जेवायला काय बनवू, किंवा ते ऑफिसचं काम तर राहिलंच की. असे विचार मनात येणं अगदी स्वाभाविक आहे. ते आपलं लक्ष श्वासावरून दुसरीकडे खेचून घेतात. आणि हे लक्षात ठेवा, असं होणं हे अगदी अगदी नॉर्मल आहे. आणि जेव्हा आपलं लक्ष असं भरकटतं आणि आपण ते पुन्हा एकदा श्वासावर आणतो, तेव्हा निराश व्हायचं काहीच कारण नाही. उलट खरं तर हीच ती खरी प्रॅक्टिस आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण भटकलेल्या मनाला परत आणतो, तेव्हा आपण आपली माइंडफुलनेस मसल म्हणजे आपली एकाग्रता शक्ती अधिक मजबूत करत असतो. तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, मन भटकणं हे ध्यानाच्या प्रक्रियेचाच एक अविभाज्य भाग आहे. त्यासाठी स्वतःला अजिबात दोष देऊ नका. जेव्हा जेव्हा असं होईल तेव्हा अगदी शांतपणे, प्रेमाने आपलं लक्ष पुन्हा एकदा श्वासावर आणायचं. हाच तो व्यायाम आहे जो आपलं मन मजबूत बनवतो. आणि आता शेवटचा 5वा भाग, याला एक कायमची सवय बनवणं. ठीक आहे, आता आपल्याला ध्यान कसं करायचं हे तर कळलं, पण या सोप्या व्यायामाला एका अशा सवयीमध्ये कसं रूपांतरित करायचं की ज्यामुळे आपल्याला याचे दीर्घकाळ टिकणारे फायदे मिळतील? चला, ते पाहूया. ध्यानाचा खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्यात सातत्य असतं. रोज सराव केल्यावर साधारण 1 महिन्याच्या आसपास आपल्या मूडमध्ये एक सकारात्मक बदल जाणवायला लागतो. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे जाऊन याचे अनेक फायदे आपल्याला मिळत राहतात. सुरुवातीला आपण 5 मिनिटांपासून सुरुवात केली आणि ते पुरेसं आहे.
पण जसा सराव वाढत जाईल तसा वेळही वाढवता येतो. उदाहरणार्थ, काही जण रोज सकाळी 10 मिनिटं करतात, तर अर्नॉल्ड श्वार्झनेगर सारखे लोक सकाळी आणि रात्री असे 2 वेळा 20-20 मिनिटं ध्यान करतात. वेळ कमी जास्त होऊ शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ती रोजची सवय बनणं. आणि हेच बघा या सगळ्या चर्चेचं सार आहे. ध्यान करण्याचा व्यायाम खूप सोपा आहे, पण त्याला रोजच्या जगण्याचा भाग बनवणं, ती एक सवय बनवणं हे खरं आव्हान आहे. आणि ह्याच आव्हानामध्ये याचे खरे फायदे दडलेले आहेत. तर मग आता हे सगळं समजून घेतल्यावर एकच प्रश्न उरतो. व्यायाम सोपा आहे आणि सवय लावणं हे आव्हान आहे. मग आपलं पहिलं पाऊल काय असणार आहे?